नमस्कार. श्री स्वामी समर्थ. खुशी विलेज रिसॉर्ट सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. भाविक हो, काही लोकांचे मला फोन आले. त्यांचा प्रश्न असा आहे की यावर्षी मार्गशीर्ष महालक्ष्मी पूजन हे 5 गुरुवार करायचं की 4 गुरुवार करायचं, असा संभ्रमित करणारा प्रश्न अनेकांचा आलेला आहे आणि त्याला अनुसरूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याशी संवाद साधत आहे. पहिली गोष्ट म्हणजे यावर्षी अधिक मास आला होता, म्हणून श्रावण महिन्यामध्ये आपण 5 सोमवारचं व्रत केलं किंवा 5 सोमवारची पूजा केली आणि 5 सोमवार हे श्रावण महिन्यातले आहेत असं आपण बघितलं. मग त्यालाच अनुसरून सुद्धा मार्गशीर्ष सुद्धा 5 गुरुवारच आहेत. तर साधं आणि सरळ सोप्या भाषेत सांगायचं असेल तर यावर्षी सुद्धा आपल्याला मार्गशीर्ष एकंदर 5 गुरुवार, घटस्थापना जी तुम्ही पूजा करता, महालक्ष्मीचं व्रत करता, हे व्रत तुम्हाला 5 गुरुवार करायचं आहे. कारण ही शंका येण्यामागचं कारण लोकांनी मला असं विचारलं आहे की 5व्या गुरुवारी अमावास्या येत आहे आणि त्या दिवशी पौष महिना चालू होत आहे, असं लोकांचं म्हणणं आहे. तर त्याचं उत्तर असं सांगता येईल की अमावास्या आणि लक्ष्मीपूजन यामध्ये कोणताही अडसर नाही. कारण दिवाळीचं सुद्धा लक्ष्मीपूजन हे अमावास्ये दिवशीच येत असतं. कारण लक्ष्मीची पूजा ज्यावेळी आपण मांडतो त्यावेळी अवदसा आपल्या घरातील बाहेर जाते आणि लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होतं. म्हणून लक्ष्मीचं पूजन हे दिवाळी दिवशी म्हणजे दिवाळीच्या वेळी अमावास्येलाच केलं जातं. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला जरी तुम्ही अमावास्या म्हणत असाल तरी त्या दिवशी या लक्ष्मीचं पूजन करायला काहीही हरकत नाही. आणि दुसऱ्या शब्दात जर सांगायचं असेल तर हा 5वा गुरुवार हा 11 जानेवारीला येत आहे आणि 11 जानेवारीला साधारणपणे 5:27 संध्याकाळी 5:27 नंतर आपले अमावास्येचा योग चालू होत आहे. त्यामुळे गुरुवार दिनांक 11 जानेवारी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 5:27 आपल्याला महालक्ष्मीची घटस्थापना करून आपण जे नेहमीचं व्रतवैकल्य आहे ते पूर्ण करायचं आहे. संध्याकाळी 5:27च्या पूर्वी करायचं आहे, हे मात्र लक्षात घेणे. आता हे जे पूजन करता ते नेहमीप्रमाणे तुम्ही मांडणी करून षडोपचारे पूजा ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीनेच ती तुम्हाला पूजा 5व्या गुरुवारी म्हणजेच 11 जानेवारीला करायची आहे. त्यामध्ये पूजा करून याच गुरुवारी म्हणजे 5व्या गुरुवारी या व्रताचं आपल्याला उद्यापन करायचं आहे किंवा या पूजेची सांगता करायची आहे. तर मुख्य म्हणजे देवीसमोर तुम्ही नेहमीप्रमाणे फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीला डाळिंब हे फळ फार प्रिय आहे. म्हणून उद्या उद्यापनाच्या वेळी 5व्या गुरुवारी सुद्धा आपण डाळिंबाचं फळ हे जरूर त्या फळांमध्ये समाविष्ट करा. आता हे डाळिंबाचं फळ ठेवतेवेळी तुम्हाला अजून एक सांगेन की हे डाळिंबाचं फळ ठेवतेवेळी त्या फळाचा देठ हा वरच्या भागाला असावा आणि त्या फळाचा जो फुलाचा भाग आहे तो खालच्या बाजूला असावा. आणि शक्यतो हे फळ जर आपण सोलून असं जर ठेवलं तर अधिक उत्तम. बाकीची इतर फळं असू द्या. आता या दिवशी तुम्हाला नेहमीप्रमाणे सूर्योदयापासून उपवास धरायचा आहे आणि संध्याकाळी उद्यापन म्हणजे देवीला नैवेद्य दाखविल्यानंतरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. आणि याच्यामध्ये अजून एक नियम आहे, तो तुम्हाला सांगतो की या गुरुवारी तुम्हाला 5व्या गुरुवारी
त्या जेवणामध्ये किंवा जो लक्ष्मीला तुम्ही जो प्रसाद दाखविणार आहात त्या प्रसादामध्ये लसूण आणि कांद्याचा वापर नसावा. लसूण कांदा विरहित आपल्याला ते जेवण किंवा लक्ष्मीला दाखवणारा जो प्रसाद आहे तो लक्ष्मीला दाखवण्याचा प्रसाद हा कांदा लसूण विरहित असावा आणि आपण सुद्धा लसूण कांद्याचं जेवण त्या दिवशी जेवू नये. आता उपवास धरल्यानंतर पूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही फलाहार घेऊ शकता, दूध पिऊ शकता किंवा फळांचा ज्यूससुद्धा घेऊ शकता, नारळ पाणी घेऊ शकता. पण शास्त्रीयदृष्ट्या तुम्हाला इथे अजून एक सूचना सांगावीशी वाटते, ती म्हणजे अशी आहे की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारची फळं खाल्ली असतील किंवा ज्यूस प्याला असाल, विशेषतः केळी म्हणा किंवा इतर आपण फळं उपवासाला खातो, तर ते फळ खाल्ल्यानंतर चुकूनही दूध पिऊ नका किंवा कोल्ड्रिंक्स पिऊ नका. त्यामुळे तुमच्या शरीराला अपाय होऊ शकतो. कोणत्याही प्रकारची फळं खाल्ल्यानंतर कमीत कमी 2 तासाच्या अंतरानंतर तुम्ही दूध पिऊ शकता किंवा अगोदर दूध पिऊ शकता. पण तुम्ही फळांसमवेत किंवा फळं खाल्ल्यानंतर उपवासा दिवशी दूध पिऊ नका. ते दूध जर प्यायचं असेल तर फळं खाल्ल्यानंतर किमान 2 तासाच्या नंतरच तुम्हाला दूध प्यायचं आहे. हे शास्त्रीय दृष्टिकोनातून मी तुम्हाला सूचना देत आहे. तर ही सूचना आपण जरूर पाळावी. तिसरी गोष्ट, उद्यापन करतेवेळी आपण घरामध्ये शांतता राखावी आणि त्याचप्रमाणे घर प्रसन्न वातावरणात ठेवावं, आपलं मन प्रसन्न ठेवावं आणि उद्यापनाच्या वेळी ज्या सुवासिनी तुमच्या घरामध्ये येतील त्यांना लक्ष्मीच्या रूपात पाहून त्यांची तुम्ही जशी यथाशांग ओटी भरता किंवा त्यांना जसं फळ अर्पण करता, हळदी कुंकू देता, त्याप्रमाणेच तुम्हाला ते फळ किंवा हळदी कुंकू करायचं आहे. त्याच्यामध्ये कोणताही बदल नको. आता ही फळंसुद्धा आपल्या ऐच्छिकप्रमाणे तुम्ही त्यांना फळ देऊन त्यांची पाठवणी तुम्हाला करायची आहे. आता इथे एक आवर्जून सांगायचं आहे, मी या प्रश्नाचा तो एक उपप्रश्न आहे, तो म्हणजे की 4था किंवा 5वा गुरुवार करतेवेळी जर कदाचित काही महिलांना किंवा व्रत करणाऱ्या महिलांना जर मासिक पाळी आली असेल किंवा अडचण असेल तर काय करावं, असा सुद्धा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर असं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये 4था गुरुवार किंवा 5वा गुरुवार ही पूजा झालीच पाहिजे आणि त्याचं पोथी वाचनसुद्धा झालं पाहिजे. मग अशावेळी काय करायचं, तर ज्यांना अडचण आली असेल त्या महिलेने स्वतः पूजा करू नये किंवा स्वतः ती घटस्थापना करू नये. मग अशावेळी घरातील कोणत्याही व्यक्तीने ती घटस्थापना करून ते उद्यापन आणि ते व्रताची सांगता तुम्हाला 5व्या गुरुवारी करायचीच आहे. तरच आपल्याला या व्रताचं फल मिळू शकतं, हे लक्षात घ्या. आता इथे जर अडचणीचा भाग असेल तर तुम्ही आपल्या कुटुंबातील पुरुष व्यक्ती सदस्याला सुद्धा ते व्रत करायला सांगणार आहात. पण इथे मला आवर्जून सांगायचं आहे की हे व्रत पहिल्यापासून जर पुरुषांनी केलं तरी सुद्धा चालू शकते. हे व्रत महिलांनीच केलं पाहिजे असं नाही, ते पुरुषांनी सुद्धा करू शकतात. हे लक्ष्मीचं व्रत हे दाम्पत्याने केलं म्हणजे सपत्नीक केलं तर त्याचं अधिक फळ प्राप्त होऊ शकतं. हे विशेषतः पुरुषांनी लक्षात घ्या. बऱ्याच वेळी काय होतं, तर पुरुष आपल्या महिलांवर हे सगळी पूजा व्रतवैकल्य सोपवतात आणि आपल्या कामाला निघून जातात. तर तो भाग वेगळा आहे. पण जर का आपणास शक्य असेल तर हे व्रत किंवा ही पूजा सपत्नीक करावी असं मला इथे सुचवायचं आहे. आणि हे सर्व माहिती जी मी तुम्हाला आता दिलेली आहे, ही सर्व माहिती पद्मपुराण या पुराणाच्या आधारे तुम्हाला मी सांगितलेली आहे. तर या पद्मपुराणामध्ये सुद्धा सपत्नीक पूजेला मान्यता दिलेली आहे. पुरुषांनी सुद्धा पूजा करायला हरकत नाही असेही सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे लक्ष्मीचं व्रत 5व्या गुरुवारी अवश्य करा. आणि अमावास्या आहे किंवा
पौष महिन्याची सुरुवात होत आहे असा संभ्रम मनामध्ये आणू नका. चांगल्या स्वच्छ मनाने जशी आपण लक्ष्मीची पूजा केली, जसं आपण लक्ष्मीचं व्रत केलं तसं ते व्रत करा. आणि हो, जर का 4 गुरुवारी तुम्हाला देवीचं महात्म्य किंवा ती पोथी आपल्या घरातल्या लोकांनी वेळेअभावी वाचली किंवा ऐकली नसेल, तर या 5व्या गुरुवारी मात्र शक्यतो घरातल्या सर्व लोकांनी ही पोथी ऐकण्याचा प्रयत्न करा. नव्हे ती ऐकाच. कारण ज्यांनी उपवास केलाय, ज्यांनी व्रत केलाय, ती लोक ही व्रत म्हणजे पोथी वाचन करतील, पण आपण घरातल्या सर्व लोकांनी शांतपणे ती पोथी ऐकायची आहे. आता पोथी ऐकण्यासाठी नियम किंवा त्याचा वेळ अशी ठरलेली नाही आहे. आपण उद्यापन करून सुद्धा आपल्या घरची मंडळी जर उशिरा रात्री घरात येत असतील तर रात्रीसुद्धा आपण ही पोथी वाचू शकता, जेणेकरून घरातील सर्व मंडळी ही पोथी ऐकू शकतील. आणि नेहमीप्रमाणेच आपण घट किंवा त्या घटाची किंवा त्या लक्ष्मीची उत्तर पूजा जी आहे ती नेहमीप्रमाणेच शुक्रवारी करायची आहे. 5/27ला किंवा त्यानंतर जरी गुरुवारी अमावास्या चालू होत असेल तरीसुद्धा आपण घट हे किंवा त्या देवीची उत्तर पूजा ही सुद्धा तुम्हाला शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणेच करायची आहे. कारण हेही लक्षात घ्या, पौष महिन्यामध्येच सुद्धा देवीला प्रिय असणारे गोंधळ व्रत सुद्धा केले जाते. त्यामुळे अमावास्या आणि देवीचं व्रत याच्यामध्ये कोणतेही बाधेचं कारण नको. नमस्कार, इथेच थांबतो. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.